धाराशिव शहराच्या विकास कामांसाठी प्राप्त झालेल्या 140 कोटी रुपयांना स्थगिती माननीय पालकमंत्री महोदयांच्या पत्रानुसार मिळाली, असं वृत्त काल मिळालं. तर याविषयी माननीय पालकमंत्री महोदयांना जिल्ह्यातीलच काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून, कामाबद्दल शंका निर्माण करून, ज्यांनी वारंवार या जिल्ह्यातल्या विकासाला खोडा घातलाय, अशा लोकांनी माननीय पालकमंत्र्यांचा या कामासंदर्भात, या निधीसंदर्भात गैरसमज निर्माण करून ही स्थगिती मिळवून दिलेली आहे. विशेषतः महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या विशेष आग्रहास्तव खास बाब म्हणून धाराशिव शहराला 140 कोटी रुपयांचा निधी दिला होता. परंतु या निधीचा मागच्या अनेक महिन्यांपासून हा निधी वेगवेगळ्या कारणास्तव प्रलंबित होता आणि आता योगायोगानं काल 2 दिवसापूर्वी माननीय राणादादांच्या पाठपुराव्यानं या निधीच्या माध्यमातून या शहरामध्ये विकास कामं सुरू पण झाली होती. अगदी काल या कामाचा शुभारंभही झाला होता. परंतु माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून काही लोकांनी माननीय पालकमंत्र्यांना मिसगाईड करून हा निधी थांबवण्याचं काम परत एकदा त्या कामामध्ये ते यशस्वी झालेत. परंतु या विषयावर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आमचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बोलणं आणि संवाद चालू आहे. निश्चित या स्वरूपामध्ये हा निधी लवकरात लवकर आपण प्राप्त करून घेऊ. या कामाचा कार्यारंभ परत आपल्याला मिळेल आणि हे कामं धाराशिवकरांच्या शहरांच्या विकासासाठी आणि धाराशिवकरांची गैरसोय संपवण्यासाठी या निधीचा वापर होईल. माननीय पालकमंत्र्यांना या पद्धतीच्या लोकांनी ज्या माहिती किंवा जी खोटी काही विषय सांगून ज्या पद्धतीने मिसगाईड केलंय, हे खरोखर धाराशिव शहराच्या विकासासाठी दुर्दैवी आहे. अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना या लोकांकडनं, विरोधकांकडनं विकास कामांमध्ये राजकारण करणं हे अपेक्षित नाही आहे आणि अशा गोष्टी जर माननीय पालकमंत्री महोदय त्यांचं ऐकून जर अशा पद्धतीनं काही काम करणार असतील तर निश्चित ही खेदजनक गोष्ट आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.